बकासूर या बैलगाडा क्षेत्रातील देव सतत कड येते नशिबामध्ये. असं का होतं काय समजेना झाले. आणि बकासूर आता तुम्हाला माहितीच आहे, काल मैदानामध्ये टॉपचाच पायरा होता. महाराज आपला घरचाच साज पळाला, परंतु काल देखील बकासूरचा पराभव हे कुठपर्यंत थांबणार आहे. या बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरचे सतत पराभव होत आहेत. कमबॅक करावं लागेल बकासूरला, त्याच्या फॅनसाठी का पळावं लागेल त्याला. आता मी काल मैदानामध्ये होतो, पाचवड या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये मैदान झालं. बकासूर तिथे पळायला होता, परंतु मी काल मैदानामध्ये विचारलं, काही लोक होती, एक जुनी लोक होती. मी साईटला तिथं सेमी चालू होते पाचवड मैदानामध्ये, परंतु बकासूरचा सेमीसुद्धा बघत होते. खूप लोक बघत होते, जुनी जाणती माणसं त्या ठिकाणी होती. बकासूरची कडन गाडी लागली होती आणि त्या लोकांनी बकासूर हरला तसे मैदानातून निघून गेले. एवढं प्रेम त्या बकासूरवरती, एवढं प्रेम काय कमवलं या बकासूरने. परंतु बकासूरचा पराभव जो आहे खरंच दुःख देऊन जातो, मनामध्ये सगळ्या दुःख देऊन जातो. कसं म्हणून महाराष्ट्र त्या नंदीवरती खरंच लय प्रेम करतो. तो जिंकला तर खूप लोक बघतात, खूप लोक आनंदात असतात, परंतु जो ज्यावेळेस हारतो तो लोकांना अन्न जे आहे ते गोडसुद्धा लागत नाही. ते जुने लोक काय म्हटले ते तुम्हाला सांगतो बकासूरबद्दल. की बकासूरचा मी विचारलं, काय बाबा बकासूरचा पराभव का होतो आहे नक्की. मी त्यांचा इंटरव्ह्यूच घेणार होतो, परंतु ते म्हणले नको, इंटरव्ह्यू नको घ्यायला. 4-5 जणं होती, आजोबा व्यक्ती, गृहस्थ व्यक्ती होते, एक अनुभवी होते पाचवड मैदानामध्ये काल. त्यांना विचारलं, काय नक्की बकासूर आता पहिल्यासारखा पळणं झाला आहे, तुम्हाला काय वाटते, काय झालं असेल नक्की बकासूरला. तर त्याने एक छानसं उत्तर दिलं. डोळ्यामध्ये खरंच खूप पाणी आलं. उत्तर खूप छान होतं. ते म्हटले की अगोदर बकासूर पळायचा, 2 नंबरच्या 3 नंबरच्या बैलांना घेऊन पळायचा. कधी बैल ताकदवर असायचा, कधी बैल हलका असायचा. बकासूरच्या अंगावरती गाडी बांधली जायची, तो ओढत न्यायचा. एक ताकदवर जरी बैल असेल, त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं असेल, त्यासुद्धा बैलाला तो ताकदीने ओढत न्यायचा. गाडीला ओढायचं, ड्रायव्हरला ओढायचं, त्या बैलाला घेऊन ओढायचं. कुठपर्यंत बकासूर तरी पळणार आहे. तुम्ही आता शेवटी कसं असतं, आपण वय झालं असं म्हणू शकत नाही ते म्हटले, परंतु त्याला थोडंसं गॅपने पळवलं पाहिजे बकासूरला. कारण की बकासूरची असं ते सांगत होते, बकासूरची थोडीशी काय होते, ताकद थोडीशी कमी पडते आता. शेवटी ते म्हणतात उतारतं वय हळूहळू व्हायला लागले बैलाचं. गॅपने जर पळाला, जसा मथुर पळतो, महिन्यातून 1, 2 ते 3, 4 शर्यती खेळतो तो, आणि काय मग गुलालामध्ये असतो, एखादा पराभव होतोच. परंतु बकासूरला महिन्यातून, त्यांनी सांगितलं असं मी सांगतोय, त्यांचा अनुभव मी तुमच्याशी शेअर करतोय, महिन्यातून 5 वेळा तरी पळवावं त्याला. आठवड्यातनं एकदाच किंवा 2दा सतत जर पळवलं तर काय झाले, बकासूर थोडं छातीत भरल्यागत असं वाटतंय, अशी जुनी लोक म्हणत होते, त्यांचा अनुभव सांगत होते. त्याच्यामुळे काय होते, बकासूर आरामाची गरज आहे त्या बकासूरला. थोडंसं हलक्या पैऱ्याची म्हणजे एक टॉपचे पैरे त्याच्यासोबत जोडावेत. काय होते, हलकी 2 ते 3 नंबरची बैलं ज्यावेळेस त्याच्यासोबत पळतात ना, त्यावेळेस एकटा गाडी ओढत नेतो बकासूर. त्याच्यामुळे बकासूरवरती लोड येतो. तुम्ही बघितलं आहे या बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरने कितीतरी असंख्य नंदी जे आहेत ते उजेडात आणलेत. त्याच्या स्वतःच्या धमकवर, त्याच्या स्वतःच्या पळण्याच्या जोरावरती एक हाती सामना फिरवण्याची ताकद या बकासूरकडे आहे आणि करतोच तो कामगिरी. परंतु त्याला एक महिन्यातून 4 ते 5 वेळा पळवावा, थोडंसं त्याचं रुटीन बसस तोपर्यंत. 2 ते 3 नंबरची बैलं जी आहेत त्याच्यासोबत घालायला नाहीत पाहिजे. टॉपच्याच पैऱ्यामध्ये बकासूरला आता इथून पुढे पळवावा, असं जुन्या लोकांचं म्हणणं आहे. मी ते मांडतोय बरं का, नाही तर उगीच कोणीही अर्थाचा अनर्थ करत बसतं.
एवढंच माझं म्हणणं आहे. बकासूरला फॉर्ममध्ये जर कमबॅक करायचं असेल, आणि त्यांनी एक सांगितलंसुद्धा, जर बकासूरला फॉर्ममध्ये यायचं असेल तर काय काय नक्की करावं लागेल, काय नक्की त्यांनी सांगितलं. स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा आहे त्याच्यासोबत पळवावा, घोटचा सर्जा आहे त्याच्यासोबत पळावा. कारण की बकासूरला जर कमबॅक करायचं असेल, या दोघांच्यापैकी दोघेही पाय चालतील, कुठलेही मैदान असू दे, त्यातील एक पायरा बकासूरला मिळावा. बकासूर, कारण की ते सुद्धा बैल एवढे ताकदीचे नाही आहेत, हलके आहेत, परंतु स्पीड काय माहीत आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय स्पीड आहे. सगळ्यांना वाटतंय बकासूरनं फॉर्ममध्ये यावं. घोटचा सर्जा नाहीतर आपला सर्जा दादा यांच्यासोबत पैरा व्हावा. आणि काही घरणीकरांचा राजाचं एक उदाहरण त्यांनी दिलं की तो सुद्धा कमबॅक करेल. त्या दिवशी पब्लिकने गाडी होती, चुकून जर आतमध्ये असती गाडी तर राजा, ते म्हणतात ना, जी गाडी कोणाला मरत नाही ना तो राजा मारतो, असा हा घरणीकरांचा हिंद केसरी राजा, त्याचंसुद्धा कमबॅक बघायचे लोकांना. तो सुद्धा एक संघर्ष योद्धा आहे, मालकाच्या नावासाठी पळतो, मालकाच्या इज्जतीसाठी पळतो, मालकासाठी पळतो, कायम तो संघर्ष योद्धा आहे, चटणी भाकरीचा पैलवान आहे. बकासूरला कमबॅक करावं लागेल. कमबॅक कर बकासूर, राजा, घरणीकरांच्या राजा, तुलासुद्धा कमबॅक करावं लागेल. असंख्य चाहते आहेत तुमच्या दोघांचे, खूप लोक प्रेम करतात तुमच्यावरती, नजर कुणाची लागू नये तुमच्यावरती. खरंच खूप खूप प्रेम करतो आपण या बैलगाड्या क्षेत्रात, सगळ्याच नंदीवरती प्रेम करतो, परंतु ही सुद्धा बैल आपल्या काळजामध्ये आहेत, काळजामध्ये राहतील, हमेशा राहतील. बकासूरला एक टॉपच्या पैऱ्याची गरज आहे असं त्या लोकांनी सांगितले मला, ते मी तुमच्याशी शेअर करतो आहे. टॉपचा पैरा ज्यावेळेस मिळेल बकासूरला, 2 ते 3 नंबरची बैलं घालून आता चालणार नाही असं त्या जुन्या जाणत्याने लोकांनी मला पाचवड मैदानामध्ये काल सांगितले. ज्यावेळेस टॉपची बैलं त्याच्यासोबत पळतील त्यावेळेस बकासूर त्याच्या फॉर्ममध्ये येईल. कारण की नव्या जी बैल आहेत त्यांच्यासोबत बकासूरला मॅनेजमेंट होत नाही आहे. काय होतं, एकटा गाडी कुठपर्यंत ओढणार हा बकासूर. कमबॅक होईल, काळजी करू नका. या बकासूरने कमबॅक आजपर्यंत खूप वेळा केले. नशीब काय, नशिबाला तो आज नाही उद्या दाखवून देईल. कडनं सुद्धा पळू शकतो हा बकासूर. अगोदर पळपासून कडनं पळतोयच हा, परंतु अलीकडे थोडंसं काय झाले, टॉपच्या पैऱ्यामध्ये नसल्यामुळे बकासूर आपला जरा सेमीला मार खातोय. असो, कमबॅक होईल या बकासूरचं, 100% होईल. आणि घरणीकरांच्या राजाचं सुद्धा कमबॅक पाहिजे. राजा आणि बकासूर तुमच्या दोघांचं कमबॅक पाहिजे. धन्यवाद.